आपल्याला असं कधी वाटतं का, की आपलं शरीर आपल्याशी काहीतरी बोलू पाहतंय, पण आपल्याला त्याची भाषा कळत नाही? बरं, आयुर्वेदाच्या हजारो वर्षांच्या ज्ञानाचा वापर करून आपल्या शरीराचे हे सूक्ष्म संदेश कसे ओळखायचे, चला आज तेच जाणून घेऊया. अहो, कधी त्वचा एकदम कोरडी पडते, कधी कामात अजिबात उत्साह वाटत नाही, किंवा अचानक अंगातून गरम वाफा येतात. आपण काय करतो? या किरकोळ गोष्टी आहेत म्हणून सोडून देतो, नाही का? पण आयुर्वेदानुसार हे आपल्या शरीराने पाठवलेले महत्वाचे इशारे असू शकतात. चला, याचा अर्थ काय आहे ते समजून घेऊ. तर आयुर्वेदानुसार आपल्या शरीरात ना 3 मुख्य ऊर्जा काम करतात. त्यांना म्हणतात वात, पित्त आणि कफ. याच 3 ऊर्जा आपल्या शरीराच्या आणि मनाच्या सगळ्या क्रिया नियंत्रित करत असतात. ह्या ऊर्जांनाच आयुर्वेदात दोष असं म्हटलंय. आता दोष म्हणजे काहीतरी वाईट आहे असं नाही, तर हे आपल्या आरोग्याचे 3 स्तंभ आहेत असं समजा. प्रत्येकाच्या शरीरात या तिघांचं एक वेगळं मिश्रण असतं, जे त्यांची मूळ प्रकृती ठरवतं. जोपर्यंत हे तिन्ही समतोलात आहेत, तोपर्यंत आरोग्य उत्तम. पण यातला एकही बिघडला की शरीर आपल्याला संकेत देऊ लागतं. चला, या तिघांची ओळख करून घेऊया. वात म्हणजे हालचाल, एकदम कोरडा आणि चंचल. पित्त म्हणजे आपल्या आतला अग्नी, गरम आणि तीक्ष्ण. आणि कफ म्हणजे स्थिरता, जो जड आणि शांत असतो. आता गंमत बघा, त्यांचे जे मूळ स्वभाव आहेत ना, त्यावरूनच त्यांच्या असंतुलनाची लक्षणं ठरतात. ठीक आहे, मग सगळ्यात आधी बघूया वात दोषाबद्दल. म्हणजे जेव्हा शरीरातली ही गतीची ऊर्जा, ही हालचाल बिघडते तेव्हा नक्की काय होतं? वात म्हणजे काय, तर कोरडेपणा आणि चंचलता. साहजिकच आहे, जेव्हा हा वाढतो तेव्हा शरीरात सगळीकडे कोरडेपणा आणि वेदना जाणवायला लागतात. उदाहरणार्थ, शरीरात सुई टोचल्यासारखं दुखायला लागतं, पोट साफ होत नाही, त्वचा आणि केस तर इतके कोरडे पडतात की विचारू नका, डोक्यात कोंडा होतो, आणि हो, जर सांधेदुखीचा त्रास असेल ना, तर तो अजूनच वाढतो. हे सगळं म्हणजे वाढलेल्या वाताचे इशारे आहेत. बरं, आता पुढचा दोष, पित्त. पित्त म्हणजे आपल्या शरीरातली आग, जी आपलं अन्न पचवते. पण विचार करा, हीच आग जर भडकली तर काय होईल? पित्ताचा मूळ स्वभावच आहे उष्णता, म्हणजे गरमी. त्यामुळे त्याची लक्षणं पण तशीच गरम असणार, बरोबर? पित्त वाढलं की अंगाचा दाह होतो, त्वचेवर लाल चट्टे येतात, खूप घाम फुटतो, कधीकधी चक्कर आल्यासारखं वाटतं, तोंडाला अशी आंबट तिखट चव येते, आणि काही जणांच्या त्वचेचा रंगही बदलतो. हे सगळं वाढलेल्या उष्णतेचं लक्षण आहे. आणि आता आपला तिसरा खेळाडू, कफ. कफ आपल्या शरीराला एक प्रकारची स्थिरता, एक घट्टपणा देतो. पण हाच घट्टपणा गरजेपेक्षा जास्त झाला तर? कफ हा स्वभावाने जड आणि थोडासा चिकट असतो. त्यामुळे जेव्हा तो वाढतो ना, तेव्हा शरीरात एक प्रकारचा आळस, एक जडपणा भरून राहतो. म्हणजे कसं की सकाळी उठल्यावर सुद्धा आळस वाटतो, अंगाला उगाचच खाज सुटते, शरीरातले जे स्राव असतात जसे की थुंकी वगैरे ते चिकट होतात, पचन मंदावतं, त्यामुळे खूप झोप येते आणि तोंडाला एक विचित्र गोड किंवा खारट चव रेंगाळते. ओके, तर आत्तापर्यंत आपण लक्षणं पाहिली, म्हणजे शरीराची भाषा ओळखायला शिकलो. पण आता यावर उपाय काय? शरीर जे संकेत देते त्याला प्रतिसाद कसा द्यायचा? चला, ते बघूया. आता समजा वात वाढलाय, म्हणजे कोरडेपणा वाढलाय, मग उपाय काय? तर त्याच्या विरुद्ध गुणधर्म वापरायचे. म्हणजे तेल लावायचं, ज्याला अभ्यंग म्हणतात, आणि आहारात तुपासारखे स्निग्ध आणि गरम पदार्थ घ्यायचे. बघा, लगेच आराम वाटतो. आणि पित्ताचं काय? म्हणजे शरीरातली उष्णता वाढली असेल तर? त्यासाठी विरेचन नावाची एक पंचकर्म क्रिया आहे. यात औषधांनी शरीरातली अतिरिक्त उष्णता बाहेर काढली जाते. पण थांबा, हे अत्यंत महत्त्वाचं आहे की ही क्रिया फक्त आणि फक्त तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायची. आता राहिला कफ. कफाचा जडपणा आणि आळस घालवायचा असेल तर काय करायला हवं? त्याला हलवायला हवं. म्हणजे नियमित व्यायाम आणि पचायला हलका आहार. हे 2 सर्वोत्तम उपाय आहेत कफाला नियंत्रणात ठेवण्यासाठी. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, ही सगळी माहिती फक्त आपल्या ज्ञानात भर पडावी यासाठी आहे. कोणत्याही प्रकारच्या उपायांसाठी किंवा वैयक्तिक सल्ल्यासाठी नेहमी एका चांगल्या, पात्र आयुर्वेदिक डॉक्टरकडेच जायला हवं. तर आता आपल्याला आपल्या शरीराची भाषा थोडीफार समजायला लागली आहे. आता स्वतःलाच विचारा, आपलं शरीर आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतंय? या संकेतांना वेळीच ओळखणं हेच निरोगी आयुष्याचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल आहे.